नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते आणि माजी आमदार अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतले होते, मात्र उमेदवारी अर्ज हे दाखल केले नाहीत आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। महाविकास आघाडीनं या निवडणुकीतून माघार घेतली होती, मात्र ज्यावेळी भाजप बंडखोर गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यापासूनच महाविकास आघाडी गोकुळ गीते यांच्या पाठीशी होती आणि काल प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळेस देखील गोकुळ गीते यांना महाविकास आघाडीनं मतं टाकलेली आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या जोरावर निवडणूक लढणारे आणि जाहीररित्या निवडणुकीतून माघार घेणारे गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली आहे आणि त्यामुळे निकालाकडे विशेष लक्ष असेल। हा शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे। पाहूया त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या।